नवरात्रामध्ये आरती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा आरती केली जाते। मंदिरामध्ये मात्र काकड आरती पहाटेची, नंतर सकाळची आरती, पूजेनंतरची आरती, संध्याकाळची आरती आणि रात्री शेजारती अशी साधारण एक पद्धत असते। पण याप्रमाणे आपल्याला मंदिरामध्ये हा जो आरतीचा सुंदर असा निनाद ऐकू येतो ना, तो नाद जो आहे तो नाद आपल्या मनाची एकाग्रता, नादानुसंधान साधण्यासाठी महत्वाचा आहे। आरती म्हणजे काय? आर्त स्वराने परमेश्वराला त्याची आळवणी करायची, स्तुती करायची आहे। आणि ह्यातून आपण टाळ्या वाजवतो बघा, टाळ्या वाजवताना सुद्धा एक प्रकारे आपल्या हाताचा तो व्यायामाचा भाग आहे। दुसरी गोष्ट म्हणजे घंटानाद केला जातो। तर हा जो घंटानाद आहे हा ती जी स्पंदनं त्यातून येतात, ती स्पंदनं आपल्याला एक आंतरिक शक्ती देतात। अवधान एकाग्र होण्यासाठी घंटेचा नाद ऐकल्यावर आपण एकाग्र होतो। आणि दुसरं एक सांगितलं जातं की घंटानाद केल्यामुळे ज्या वाईट शक्ती असतात, वाईट विचार असतात, ते निघून जातात। हे वर्षानुवर्ष सांगितलेलं आहे। ही आरती तुपाचा दिवा निरांजन घेतलं जातं। निरांजनामध्ये फुलवात तुपात, साजूक तुपात जे शक्य आहे त्याच्याने आपण ती भिजवून आणि ठेवतो। आणि ह्यातून त्या निरांजनीचं तेज हे सात्विक तेज आहे। ही आरती ओवाळताना सुद्धा गोलाकार पद्धतीनं खालून वर असं पूर्ण आपण वर्तुळ हे करतो। आणि ते जी ज्योत आहे ना, त्या ज्योतीचं असं एक वर्तुळ आपल्या डोळ्यासमोर येतं। आणि साधनेसाठी ते फार महत्वाचं आहे। कारण का, पूर्ण ब्रह्म हा जो पूर्णत्वाचा भाग आहे त्याचा संस्कार आपल्या मनावर होतो। आणि आरती म्हणताना एक जी लय आहे ती लय सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणण्यातलं जे सामूहिक मन तयार होतं। आणि त्यावेळेला आरती करताना आपण देवीच्या मुखाकडे बघतो, देवीच्या स्वरूपाकडे बघतो आणि ते स्वरूप आपण मनात साठवण्याचा प्रयत्न करतो। आर्त मनाने घातलेली साध ही देवीपर्यंत पोहोचते आणि देवी प्रसन्नतेने आपल्याला आशीर्वाद देते। तो आनंद शब्दात वर्णन करण्यासारखा नाही, तो परमानंद आहे। आणि म्हणून प्रत्येक देवाची आरती करताना आपण त्या देवतेचं स्मरण जसं मनातनं करत असतो, तसं तिचं स्वरूप आपण डोळ्यात साठवून ही आरती करत असतो।